आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर ही कलाकार मंडळी सध्या दाखल झालेली बघायला मिळत आहेत आणि एकूणच यांचं एक उत्साह बघायला मिळतो। सिद्धार्थदा, उत्साह प्रत्येकाच्या मनात आहे, पण दुःख हे आहे की स्क्रीन पासून मातीपर्यंत सगळीकडेच आपल्याला भांडावं लागतं। नाही, आता ही गोष्ट म्हणजे हा मुद्दा तर आपण खूप वेळा बोललेलो आहोत, आपण तर खूप वेळा बोललेलो आहोत, पण आत्ताचा आत्ता म्हणजे वर्तमानात जगताना हा जो सोहळा आहे हा पाहण्यासाठी, हा अनुभवण्यासाठीच मी आलो आहे की आज नक्की साहेब काय बोलणार आहेत किंवा काय घडणार आहे। ही गोष्ट जास्त महत्त्वाची मला वाटतं। असं एक वाक्य आहे की भाषेमुळे तुमची ओळख आहे, पण आज त्याच भाषेमुळे एक वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य बघायला मिळतं आहे। अगदी उत्सवाच्या 12 तासा अगोदरच काही वक्तव्य बघायला मिळाली की मैं मराठी नहीं सीखूंगा। तर प्रांतवाद जो आहे तो एकीकडे महाराष्ट्रात वाढतो असं नाही का वाटत? प्रामाणिकपणे मी तुला सांगू ना की मी ज्या लोकांबरोबर काम केलं, जर हिंदीत काम केलं, रोहित शेट्टी सर असतील, त्यांना मराठी माणसांविषयी, मराठी प्रेक्षकांविषयी प्रचंड मराठी कलाकार प्रचंड प्रेम करतात। त्यामुळे ना आत्ता जो मुद्दा चालला ना त्या मुद्द्यावर मला आत्ता ते माझ्यापर्यंत आलं नाही इतकं, पण जे होतंय ना त्याला व्यवस्थित उत्तर मिळतंच आहे आणि आज तर ते उत्तर मिळेलच। आज खरं तर व्यासपीठावर हे दोन मोठे नेते एकत्रित आहेत। गेल्या 20 वर्षापासून प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची वाट बघत होता। आज प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही म्हणजे जेव्हापासून म्हणजे राजसाहेब म्हणजे ज्या पद्धतीने मराठी कलाकारांना सपोर्ट करतात आम्ही सगळ्यांना, तर आज ते काय बोलणार हे मात्र ऐकायला मी प्रचंड उत्सुक आहे। ही चळवळ एक उभी राहील असं वाटतं, अपेक्षा वाटते की मराठीसाठी इतर दाक्षिणात्य राज्यांमध्ये ज्या पद्धतीची चळवळ आहे त्यांच्या प्रांतीय भाषेवरून ही चळवळ महाराष्ट्रामध्ये देखील उभी राहील असं वाटतं। नाही, मला प्रामाणिक वाटतं की आज म्हणजे मी ना ही गोष्ट मी आता बाहेरून येताना बघत होतो ना, ज्या पद्धतीचा उत्साह, लोकांचा उत्साह, लोकांची गर्दी आहे, लोक हे त्यांच्यातलाच मी एक कार्यकर्ता की मला ते ऐकायचं आज ते काय म्हणतात। पाऊस वगैरे आहे तरी देखील लोक लांबून आलेली आहे। हो ग, खूप पाऊस आहे बाहेर। आपण बघतोय की उत्साह लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये हीच इच्छा आहे की हे दोनही नेते एकत्र येणं हे खरं तर महाराष्ट्रासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण याच दोन नेत्यांनी एकत्र यावं यासाठी गेल्या 20 वर्षापासून प्रत्येकजण प्रयत्न करत होता आणि अखेर तो क्षण आलेला आहे। कारण राजकीयदृष्ट्या राजकीय झेंडे, राजकीय अजेंडे बाजूला सारून जेव्हा दोन नेते आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।